महाराष्ट्राच्या महिलांसाठी बोलायचं खरं मला बाकी कुठल्या विषयासाठी नाही बोलायचं. त्यामुळं सगळ्यात पहिले तर माझ्या महिला ज्या त्रासमध्ये आहेत ना, माझ्या महिलांना कधीच आज किती वर्ष झालं माझ्या महिलाला, जशी मी आज 30 वर्ष झाली तर पुण्यामध्ये माझ्या मराठी महिला जुनं भांडे कामाला आहे. माझी एक पण मराठी महिला कुणाच्या घरामध्ये जुनं भांडे करायला गेली पाहिजे. मला हे फक्त बोलायचं. आज माझ्या महिलांची किती बेकार अवस्था आहे मला माहिती आहे, कारण मी आज प्रत्येकाकडे जाऊन बघते आणि अशा माझ्या महिला आहेत ज्यांच्या कुणाचे नवरे पण नाहीत, त्यांच्या मुलांच्या पण शिक्षणाची कोणी जबाबदारी घेत नाही, कुठलं सरकार घेत नाही. जर तसं असेल तर आम्ही द्या तयार आहे तुम्हाला, आणि जर तसं नाही का आम्ही द्यायला तयार आहे तुम्हाला. हे असंच असे ना तुम्ही की आमच्या म्हणण्याप्रमाणे कामं त्यांचे झाले पाहिजे, हेच फक्त मला म्हणायचं. ज्यांना ठेवायचं कधी पण काढू शकते त्यांना जनता. हे नाही 5 वर्ष हे राहिलं पाहिजे आणि 5 वर्ष तुम्ही भ्रष्टाचार करा, आम्ही डोळे बंद करून बघणार, तसं नाही. आमचे कामं झालेच पाहिजे, नाही तर मग त्या पदावर तुम्हाला काढल्या जाईल. हे त्यांच्याच हातामध्ये पण द्यायचं, हे फक्त माझं म्हणणं आहे. हे 5 वर्षाचं तुम्ही जे घेतात ना पण की आमदार खासदार नगरसेवकचं ते घ्या तुम्ही, मान्य आहे मला, पण तसे कामही करा तुम्ही. तुम्हाला माहिती आहे का माझ्या महिला किती त्रासामध्ये, महिलांचा विषय कोणी मानतो का? कोणी नाही मानत. हा तुमच्या 1,500 रुपयात आधी चालून 1,500 रुपये दिले काही होत नाही. आज महिला कमवू शकते, आज ती घरकाम करून 25,000 रुपये आरामात करते, पण तिच्या जीवाला आहे का आराम? तिच्या बाबतीत कोणी विचार केलाय का? आणि महिला आज 11 डिसेंबर तरी पण ती बाई कामाला जाते, तिच्यासाठी नोकरी नाहीये. तुम्ही किती पण म्हणा आम्ही केलेल्या आहेत, नोकऱ्या दिलेल्या आहेत, तसं काही नाहीये. आज माझ्या महिला 15, 20, 16, 11 डिसेंबर झाल्या महिला देखील जुनं वाढीच्या कामाला आहेत. काय अर्थ आहे शिकून सांगा तुम्ही. मग तुम्ही जे म्हणतात ना महिला तुम्हाला किती दाखवून सांगा, फक्त मला सांगा आकडा की ताई तू एवढ्या महिला दाखव फक्त मला काढून. तुम्हाला एक किती 90-80% महिला मी जुनं वाढी करणार दाखवून तुम्हाला. हा आणि माझी महिला मराठी झोपडपट्टीमध्ये एक तरी कुठला व्यक्ती आहे का जिंदगी जेवणीचं म्हातार पण घालते ती फक्त झोपडपट्टीमध्ये. तुला तिला दिलं का घर डाव्या जाते वीसमध्ये ती 4 लेकरं 5 माणसं घेऊन राहते, कधी तिच्या घरी कोणी गेले का? तुम्ही करा की गरीब माणसाला काहीतरी करा, त्यांना घरादारा द्या. हा आणि दिले तरी घरादारा. मोदींना घरादारा दिले कुठं माहिती का? अशा तिथं चिमणी गेली तरी पाणी नाही. हा आणि तिथं महिलांना आमच्या यायचं कामधंदे करायचे, म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही घरकुलं काढले, म्हणजे जे महाराष्ट्र ते काय अर्थ आहे तुमच्या सिटीमध्ये? सरकारची जागा सिटीमध्ये पण राखीव आहे, तिथं तुम्ही गरीब माणसाला घर काढा ना. बरोबर आहे दादा, गरीब माणसाचं घर काढा, आम्हाला गरज नाही कुठल्या गोष्टीचं. तिला सांगितलं का तुम्ही थोडी सवलत द्या तशी. आता रस्ते वगैरे हे करून उपयोग नाही, पण रस्ते बनवतो, रस्त्याचं आम्हाला काही घेते नाही, सगळेजण बनवू शकतात रस्ते. माझ्या महिलांसाठी तुम्ही कामं करा, एवढंच फक्त मला म्हणायचं.